आनंद अद्वाय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरे विठ्ठल रूप पुराणासी वाड श्रुती नेणते अपार ते झाले साकार पुंडलिका ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरे विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरे विठ्ठल रूप महायोग पीठे तटे भीमरत्यं गुणं पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकं तेजोधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदारदक्षं समाधिप्रभुर्बिं ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयावा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराची सुता
चरणावरी ठेवली माता साष्टांगात दंडवत आता अर्थवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी म्या मस्तक हे पायावरी विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरे विठ्ठल रूप. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय ज्यांच्या अभंग कीर्तन श्रवणाने छत्रपती शिवाजी महाराज शिष्यत्व स्वीकार करतात, ज्यांच्या अभंग पठणाने रामेश्वर भट्टांचा दाह शांत होतो, जे मानव देह घेऊन वैकुंठाला गेलेले आहेत असे अधिकार संपन्न जगद्गुरु जगत वंदनीय तुकोबाराय यांच्या भगवंताच्या मूर्त स्वरूपाचं दर्शन करणारा महत्वपूर्ण अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठाला विठाला सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ह्या वर्षी 21व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. महंत स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने, कारभारी महाराज सोनवणे यांच्या कृपाशीर्वादाने, तुकाराम महाराज निकम यांच्या शुभ प्रेरणेने, भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये पहाटे काकडा आरती, दुपारी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, संध्याकाळी 9 ते 11 हरिकीर्तन आणि त्यानंतर हरिजागर. कार्यक्रमाकरता परिसरातील गुणीजन मंडळी, हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज पवार, शिवाजी महाराज यमगर, चंदू महाराज चोळगे, सूर्यभान महाराज बरकले, गोकुळ महाराज देशमाने हे गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज बागल, अनिकेत महाराज भोयटे, सुयश महाराज काटे, एकनाथ महाराज सोनवणे, सूर्यभान महाराज जाधव हे देखील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील द्वितीय दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. मी माझं परम भाग्य समजतो. विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या मूर्त स्वरूपाचं लक्षण त्या ठिकाणी वर्णन करतायत, स्वरूप लक्षणाचं वर्णन करतायत. 2 प्रकार असतात, एक स्वरूप लक्षण, दुसरं तटस्थ लक्षण. जे कधी असतं कधी नसतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. उदाहरणार्थ महाराज मृदंग वाजवतात, पण कीर्तन समाप्त झाल्यानंतर मृदंग त्यांच्याकडे नसणार. जे कधी असतं कधी नसतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. आणि जे अखंड स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं
त्याला स्वरूप लक्षण असं म्हणत असतात. अभंगाच्या संदर्भानुसार महाराज अनुमान प्रमाण करतात. अनुमान प्रमाण म्हणजे यत्र यत्र धुम्मा तत्र तत्र वन्नी. ज्या अर्थी धूर दिसतो त्या अर्थी अग्नी असला पाहिजे. ज्या अर्थी नदीला पूर आलेला आहे आणि पाऊस तर दिसत नाही त्या अर्थी वरती कुठंतरी पाऊस झाला असला पाहिजे. याला अनुमान प्रमाण म्हणतात. अभंगाचं त्या ठिकाणी विशेषण पाहिल्यानंतर महाराज अनुमान करतात की या अभंगामध्ये भगवंताच्या स्वरूप लक्षणाचं वर्णन केलं आहे. आनंद पहिलं विशेषण महाराज वापरतात. आनंद देवाचं स्वरूप आनंद रूप आहे. त्याच्याकडे जे भाविक भक्त जात असतात त्यांना देखील आनंद प्राप्त होतो. महाराज तुम्ही पहा, जी मंडळी घरापासून मंदिरापर्यंत जाऊ शकत नाही ती मंडळी आळंदीहून पंढरपूर पर्यंत जात असते. ती मंडळी देहूहून पंढरपूर पर्यंत जात असते. त्र्यंबकेश्वरहून पंढरपूर पर्यंत जात असते. आणि मला एक सांगा, मनुष्य ज्या वेळेला वारीच्या वाटेवरती निघत असतो त्यावेळेला कुठली व्यवस्था असते का? आपण रस्त्याने मार्गक्रमण करत असेल, भजन करत असेल तर उष्णतेचा त्या ठिकाणी अंगावरती दाह होत असतो. कधी कधी निसर्गामुळे पाऊस देखील त्या ठिकाणी होत असतो. दुपारी ज्या ठिकाणी भोजन व्यवस्था असते त्या ठिकाणी एखादं वादळ आलं तर सर्व पालापाचोळा त्या पात्रामध्ये येऊन साठत असतो. संध्याकाळी त्या ठिकाणी निवास व्यवस्था असते, त्या ठिकाणी काही गादी वगैरे कॉट वगैरे नसतो. त्या ठिकाणी गवत असेल, कदाचित काटेही असू शकता. अशा ठिकाणी वारकऱ्याला विश्रांती करावी लागत असते. आणि असाही मार्गक्रमण करत असताना पंढरपूरला गेल्यानंतर आपण जर वारकऱ्याला विचारलं, बाबा तुम्हाला कसं वाटतं, त्यावेळेला वारकऱ्याचे उद्गार निघत असतात. तुका म्हणे वृद्ध होते तरणे रे. याचं कारण की ज्या भगवंताकडे आपण जात असतो त्याचं स्वरूप आनंद रूप आहे. मग त्याचं स्वरूप आनंद रूप असल्यामुळे त्याच्याकडे जे जे भाविक जातात त्यांना देखील आनंद प्राप्त होतो. काही लोकांकडे पहा, नेहमी 12 वाजलेले असतात. फोडिल्या गोवारी ऐसा दिसे तोंडावरी. याचं कारण वारकऱ्याच्या जीवनामध्ये जर हास्य असेल, वारकऱ्याच्या जीवनामध्ये प्रसन्नता असेल तर त्याचं अधिष्ठान जे दैवत आहे त्याचं स्वरूप आनंद रूपे सज्जन. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो परमात्मा कसा आहे? आनंद. दुसरा विशेषण त्या ठिकाणी उच्चारत असतात अद्वय, म्हणजे तो भेद रहित आहे. आपण जर समाजाकडे बघितलं तर अनेक प्रकारचे भेद आपल्याला दिसून येतो. भावाभावामध्ये भेद, मित्रामित्रामध्ये भेद, राजकारणामध्ये भेद. जर मनुष्याकडे जर पाहिलं तर भेदाव्यतिरिक्त काही दिसत नाही. परंतु भगवंताचं स्वरूप हे अद्वय, हे अभेद रहित आहे. भेदाचे शास्त्र 3 प्रकार सांगत असतात. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. एखादा वृक्ष असेल त्याच्या स्वरूपांतर जो भेद असतो, उदाहरणार्थ वृक्ष असेल, त्याचे फांदे असेल, त्याचे फूल असेल, त्याचं फळ असेल, त्याला स्वगत भेद असं म्हणत असतात. भगवंताच्या ठिकाणी तसा कुठलाही भेद नाही. म्हणलं मग सजातीय भेद असेल, त्याच्यासारखा दुसरा कोणीतरी असेल, म्हणले त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणले अहो ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवंताकडून आहे. म्हणले शिवजी असतील, शिवजीची उत्पत्ती भगवंताकडून आहे.
एकच अधिष्ठान भगवान परमात्मा असा आहे की तो या सर्व सृष्टीवरील देवांचा देवा, तो या देवाचाही देवा, तो या देवाचाही देवा, देवाचाही देवा, देवाचाही देवा. भैया माझा भंडारी रामा, भैया माझा भंडारी रामा, भैया माझा भंडारी रामा, भैया माझा भंडारी रामा. तो या देवाचाही देवा, तो या देवाचाही देवा. भैया माझा भंडारी रामा, भैया माझा भंडारी रामा, भैया माझा भंडारी रामा. इतर देवतांची जर पूजा केली तर माईक पदार्थ मिळत असतात. ब्रह्मदेवाची पूजा केली माईक पदार्थ मिळतो. भगवान शिवजींची पूजा केली माईक पदार्थ मिळते. प्रापंचिक माईक पदार्थ त्या ठिकाणी प्राप्त होतील. पण भगवान पांडुरंगाची जर पूजा केली तर अभयपद जीवनामध्ये प्राप्त होत असतात. आणि म्हणून सजातीय भेद त्याच्या ठिकाणी नाही. म्हटल्यावर विजातीय भेद असेल, त्याला विरोधक कोणीतरी असेल, म्हणले त्याला विरोधक देखील नाही. रावणाने कुंभकर्णाने प्रयत्न केला, कौल शिशुपालाने प्रयत्न केला, हिरण्यकशिपूने प्रयत्न केला, त्याला नाश्त्याला पण पुरले नाही हो. म्हणून त्याच्या ठिकाणी कुठलाही भेद नसून तो अद्वय, आनंद अद्वय. आणि तिसरं विशेषण महाराज देतात तो नित्य आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सांगत असतात, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सत तो सत आहे. सत म्हणजे ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नसतो. मृत्यू लोकामध्ये प्रत्येक सजीव वस्तूमध्ये बदल होत असतो महाराज. एखादा मनुष्य जन्माला आला, त्याची बाल्यावस्था, त्याची तारुण्यावस्था, त्याची वयोवृद्धपणा अवस्था बदल होत असतो. आता हे बाबा लहानपणी किती गोंडस असतील, कोणी कडेवरती घेत असेल त्यांचा मुक्का घेत असेल, पण आता त्यांना कडेवर घेऊन त्यांचा मुक्का येऊ शकतं का? बदल. मृत्यू लोकामध्ये सजीव वस्तूमध्ये, प्रत्येक सजीव वस्तूमध्ये बदल होत असतो महाराज. फक्त एकच वस्तू अशी आहे, सत भगवान परमात्मा की ज्याच्यात बदल होत नाही. आपल्या आजोबांनी ऐकला तोच पांडुरंग परमात्मा, आपल्या वडिलांनी ऐकला तोच पांडुरंग परमात्मा, आणि आपण ज्याचं गुणगान करतो तोच पांडुरंग परमात्मा. म्हणून त्याला सत असं म्हणतात. आणि दुसरं विशेषण महाराज देतात की तो चित आहे, म्हणजे तो प्रकाशमान आहे. आता कोणी म्हणेल प्रकाशमान लाईट आहे. जोपर्यंत पाणी असेल तोपर्यंत लाईट आहे, जोपर्यंत कोळसा असेल तोपर्यंत लाईट आहे. या वस्तू संपुष्टात आले की लाईट देखील नाहीशी होत असते. परंतु त्याचा जो प्रकाश असतो तो अखंड प्रकाश असतो. त्याने जर एखाद्या मनुष्याच्या जीवनातून प्रकाश काढून घेतला की त्याचा देह जमिनीवरती पडत असतो. आणि लोक गडबड करत असतात, आता बाहेर काढलं पाहिजे बरं का, उशीर होतोय. सभोवताली लोक म्हणतात, कुटुंबातले लोक म्हणतात, अहो थांबा, त्यांचे पाहुणे येऊ द्या, त्यांचे नातेवाईक येणं त्या ठिकाणी आलं. गावातील लोक गडबड करतात, चला निघालं पाहिजे. आणि मला एक सांगा, ज्या वेळेला तो मनुष्य त्या जमिनीवर पडत असतो, अवघं आयुष्य आपल्या कुटुंबाकरता खर्च करतो, दिवसाची रात्र करत असतो, हाडाची काढ करत असतो, आणि कुटुंबाकरता त्या ठिकाणी आमापासी संपत्ती कमवून ठेवतो. ज्या वेळेला त्याचा देह पडतो आणि चुकून त्याच्या गळ्यामध्ये एखादी सोन्याची साखळी गेली आणि त्याला आता तिरडीवरती ठेवणार, आणि म्हातारीचं ज्यावेळेस त्याच्याकडे लक्ष जातं ना महाराज, त्यावेळेस ती म्हातारी
अत्यंत गोड अशा स्वरात वर्णन करते हो. खूप वाईट झालं ना, आम्हाला पोरक करून गेले ना, मुलांना यथोचित सुना मिळाल्या ना, गळ्यामध्ये साखळी घालण्याची फार आवड होती ना, आणि मग तिरडी बांधणार म्हणताना भाऊ गळ्यामध्ये साखळी राहिले. जर त्याच्या बोटामध्ये जर आणखी असेल ना महाराज, कुटुंबाकरता अमाप संपत्ती कमावून ठेवली ना, यथोचित जावई मिळाले ना, बोटामध्ये अंगुठी घालण्याची फार आवड होती ना, मग तिरडी बांधणार म्हणतो माधू बोटामध्ये अंगुठी राहिली, ती अंगुठी सुद्धा ठेवत नाही. म्हणून तर साधू संत म्हणत असतात, धन मिळावेले कोटी येते कमवा, सोबत काही जाऊ देत नाही महाराज. म्हणून तर साधू संत सांगत असतात, बाबा संसारात राहा, पण संसारात राहून संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे भजन करावे, भजन करावे. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे म्हणून तो प्रकाश देत असतो. त्याने जर आपली प्रकाश बाजूला केला तर मनुष्य त्या ठिकाणी त्याचा देह जमिनीवर पडत असतो. म्हणून त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार होत असतो. आम्ही जर म्हटलं ना, भगवंताच्या सत्तेने मनुष्याची सर्व त्या ठिकाणी क्रिया घडत असते. काही असे लोक असतात की ते म्हणतात भगवंताच्या सत्तेचा काही संबंध नाही महाराज, आम्ही आमच्या पायाने चालत असतो. चाले हे शरीर कोणाची आसन, 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 कोणा बोलवित हरी वीणा, कोणा बोलवित हरी वीणा, कोणा बोलवित हरी वीणा. गतीर भरता प्रभु साक्षी निवास शरणं सुर, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. हे सर्व जी क्रिया असेल ती त्याच्या सत्तेने चालत असते. म्हणून त्याला चित असं म्हणत असतात. आणि म्हणून तो नित्य आहे, आनंद, अद्वय, नित्य. आणि चौथं विशेषण महाराज त्याला देतात, तो निरामय आहे. निर म्हणजे रहित आणि आमय म्हणजे दुःख, तो दुःख रहित आहे. त्याला निरामय असं म्हणत असतात. आता मृत्यू लोकांमध्ये जर विचार आपण केला तर प्रत्येक मनुष्याचे जर धावपळ कशा करता असेल तर ते सुख प्राप्त करण्याकरता असते. सुख कशा पद्धतीने प्राप्त होईल, ज्या देवतेकडून सुख प्राप्त होईल मनुष्य त्याचा धावा करत असतो. कारण प्रत्येक मनुष्य दुःखाने ग्रासलेला असतो. कुठे घरी जर एखादा पाहुणा गेला, चहा करायचा म्हणलं तरी साखर कमी टाका म्हणतो. एखादं कार्य झालं नाही तरी बीपी त्याचा त्या ठिकाणी वाढून जातो. अनेक प्रकारच्या व्याधीने मनुष्य ग्रस्त आहे. दुःखाचे 3 प्रकार असतात. एक आध्यात्मिक दुःख, ज्याला शरीरांतर्गत दुःख म्हणतात. आधी भौतिक दुःख, जे शेजारच्यांपासून होतं, दुसऱ्यापासून होतं, त्याला आधी भौतिक दुःख म्हणतात. उदाहरणार्थ व्याघ्रापासून होणारा दुःख, बिबट्यापासून होणारा दुःख. आता अगोदर तरी ही प्राणी जंगलात असायचे, आता गावागावामध्ये फिरतात. मळ्याच्या वस्तीमध्ये लोकांना जायचं म्हणजे जीव मुठीत घेऊन जावं लागतं. बेडकाचा जरी आवाज आला तरी मनुष्य माग पाहतो काय आहे, ते भीती तेवढी निर्माण झालेली आहे. म्हणून शेजारच्या पासून जे दुःख होतं त्याला आधी भौतिक दुःख असं म्हणतात. आणि निसर्गापासून जे दुःख होत असतं त्याला आधी दैविक दुःख असं म्हणत असतं. ज्याला अवकाळी पाऊस आपण असं म्हणत असतो.
परंतु त्याची सुद्धा खूप गरज आहे आता. म्हणून अशा दुःखातून रहित होण्याकरता जर कोणतं तत्व असेल तर ते निरामय म्हणजे भगवंताचं तत्व आहे. आणि अशा भगवंताची योगी लोक भक्ती करतात. अभंगाचं पहिलं चरण आनंदद्वय नित्य निरामय आनंदद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय असं जे तत्व आहे त्याचं योगी लोक ध्यान करत असतात. आता योगी कोणाला म्हणावा? जे भगवंताची भक्ती करतात त्याला भक्त योगी म्हणतात. आता त्याच्यामध्ये प्रकार असतो. पंढरपूरला माऊली 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 म्हणून वारकऱ्याचा खिसा कापतात, त्याला भक्त म्हणत नाही. देवाचं ओठावरती नाव घेणाऱ्याला भक्त म्हणत नाही. कबीर महाराज सांगतात, राम नाम सब कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम ही कुचोर. कबीर महाराजांच्या पोटरीला कुत्र्याने चावा घेतला आणि त्रयस्थ मनुष्याने सांगितलं, महाराज आपल्या पायाच्या पोटरीतून रक्ताचा स्राव होतोय. त्यावेळेला कबीर महाराजांनी सांगितलं, कुत्ता जाने और चमडी जाने. याला भक्त योगी असं म्हणतात. योगी पावन मना योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी मुक्ताबाई ज्ञानोबरायांना म्हणतात, लहानपणामध्ये आई वडिलांच्या छत्र चारी भावंडाचं हरपलेलं आहे.
आणि छत्र हरपल्यानंतर निवृत्तीनाथ तिन्ही भावंडाचं संगोपन करतात. ज्ञानोपराय माधुकरी मागण्याकरता जातात. तर माधुकरीमध्ये माधुकरी न वाढता त्या ठिकाणी दगड माती वाढल्या जाते. पाणी पिऊन त्या ठिकाणी जीवन निर्वाह करावं तर पाण्याला इंद्रायणीला स्पर्श करावा. तर ब्रह्मवृंद सांगत असतात की इंद्रायणी बाटेल आणि पाण्याला स्पर्श करावा तर ब्रह्मवृंद आघात करतात शरीरावरती. आणि ज्या वेळेला समाजाकडून उपेक्षा मिळते त्यावेळेला ज्याच्या पोटी आपण जन्म घेतला त्या आई वडिलांचं त्या स्मरण होत असतं. ज्ञानोपरायांना त्या ठिकाणी आघात झाला आणि ज्ञानोपराय सिद्ध बेटामध्ये गेले, पोटिया बंद केली आणि दोन्ही नेत्र त्या ठिकाणी मोकळे करून दिले. जेव्हा ज्ञानोपरायाने मुक्ताबाईंनी जेव्हा ज्ञानोपरायांकडे पाहिलं, ज्या अर्थी माऊली कुटियामध्ये गेले त्या अर्थी नक्कीच त्या ठिकाणी ते खेद करत असले पाहिजे. त्यावेळेस छोटीशी मुक्ता ज्ञानोपरायांची छोटीशी बहीण ज्ञानोपरायांना उपदेश करत असते. दादा, योगी हा पावन म्हणजे अत्यंत पवित्र अंतःकरणाचा मनाचा असतो. आणि म्हणून जो योग साध्य करत असतो त्याला योगी म्हणतात. ज्ञानोपरा योगी होतो. आपल्या खेळल्या झोंग्याला तुकाराम भागवत ते आपल्या आसनावरती बसले की एक फूट त्यांचं आसनावरती उठायचं, त्याला योग म्हणतात. स्वर्गीचा आलोच्य ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे अनेक सिद्धी योग्याला प्राप्त होतात. आता सकाळी सकाळी रामदेव बाबा देखील योग सांगत असतात. तो सामान्य योग असतो, तो पण माहितीपूर्वक केला तर योग्य. कोणत्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि कोणत्या नाकपुडीने सोडायचा. म्हणून अशा योगाच्या साधनेने जे ध्यान करतात त्याला योग त्या ठिकाणी अष्टांग योगी असं म्हणत असतात. आणि तिसरं कर्मयोगी. आपण कोणतंही कर्म केलं की ते देवाला अर्पण करायचं, याला कर्मयोगी म्हणत असतात. पण मनुष्याचा असा स्वभाव असतो, एखादं कर्म योग्य झालं की मनुष्य म्हणतो मी केलं, आणि एखादं कर्म अयोग्य झालं की तो म्हणतो हे मी नाही केलं. तुम्ही पहा, एखाद्याचा जर विवाह एखाद्याने जमविला असेल आणि त्याचं कुटुंब त्या ठिकाणी संसार सुरळीत सुरू असेल तर ज्याने जमविलं तो म्हणत असतो माझ्यामुळे त्यांचं कल्याण झालं, माझ्यामुळे त्यांचं चांगलं झालं, माझ्यामुळे त्यांचं कल्याण झालं. पण कालांतराने त्यांच्यामध्ये जर घटस्फोट झाला आणि ती दोन्ही पार्टी याच्याकडे आली आणि याला जर विचारलं ना का रे तुझ्यामुळे या दोन्ही कुटुंबाचं त्या ठिकाणी नुकसान झालं, त्यावेळेस त्याचे उद्गार निघतात. मी म्हंटलो होतो त्यांना चौकशी करून बघा, त्यांनी माझं ऐकलं नाही. एखादा प्रचंड मताने जर निवडून आला तर हा सांगत असतो मी सांगितलं त्यांना उभं राहायला म्हणून निवडून आले. ते उभं राहत नव्हते, मी सांगितलं उभं राहा म्हणून निवडून आले. पण तो जर प्रचंड मताने खाली आला, आता सरपंच लढवायचं म्हणलं तरी लाखाच्या पुढे खर्च आहे. तो जर प्रचंड मताने खाली आला आणि ते याच्याकडे आल्याने याला विचारलं का रे तुझ्यामुळे त्यांचं लाखोचं कोटीचं नुकसान झालं, तेव्हा हा म्हणत असतो मी म्हंटलो होतो त्यांना जनतेचा कौल पहा, त्यांनी माझं ऐकलं नाही. म्हणजे एखादं कार्य चांगलं झालं तर मी केलं असं म्हणत असतो, आणि एखादं कार्य अयोग्य झालं तर ते मी नाही केलं असं म्हणत असतो. ज्ञानेश्वर महाराज सांगत असतात कर्म योग्य हो अथवा अयोग्य हो ते मी न करता कोणीतरी करून घेत, अशी जेव्हा मनुष्याची बुद्धी होत असते तेव्हा मनुष्य कर्मामध्ये लिप्त होत नसतो. हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले, ऐसे जेने जाणिले तो सुटला गा. अशा प्रकारचं कर्म ज्याच्याकडून घडतं त्याला कर्मयोगी म्हणत असतात. आणि असे भक्त योगी, असे अष्टांग योगी, असे कर्मयोगी ज्याचे ध्यान करतात तो भीमेच्या तीरावरती समचरणाने उभा आहे. अभंगाचं दुसरं चरण
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराज सांगतात ते हे समचरण साजिरे विटेवरी भगवंत विटेवरती समचरणाने उभा आहे. भगवंताची दृष्टी देखील सम आहे आणि चरण देखील सम आहे. त्याच्याकडे भक्त येऊ अथवा दुष्ट येऊ तो सगळ्यांकरता सम आहे. भेद सामान्य मनुष्यामध्ये असतो. अहो साधारणतः पंक्ती बसली आणि ओळखीचा दिसला तरी बुंदी करता त्या ठिकाणी जास्त वाढलं जाते. गुलाबजाम असल्याने एकदम एक जीवाचा असेल तर एक ऐवजी मनुष्य 4 वाढतो. सामान्य मनुष्याकडे भेद असतो. एखादी गाडी पूर्ण भरलेली असेल आणि ओळखीचा जिव्हाळ्याचा जर मित्र दिसला तर मांडीवर बसून घेतो पण जागा करतो. म्हणजे मानवी जीवनाकडे बघितलं तर भेद दिसतो पण भगवंत असा आहे समदर्शी आहे. विटेवरी जाची पाऊले गमाले, पाऊले गमाले. विटेवरी जाची पाऊले गमाले, पाऊले गमाले. पाऊले गमाले, विटेवरी जाची पाऊले गमाले, पाऊले विटेवरी ज्याची पावले समान तोच एक दानशूर दाता. असा समचरणाने उभा असणारा भगवान परमात्मा ते समचरण साजिरे विटेवरी पहा भीमाती रे. भीमाशंकर होऊन उगम होतो म्हणून भीमा. चंद्रासारखा कोर करते म्हणून चंद्रभागा. आणि आज जर सर्व साधू संतांच्या चरित्राला जर साक्षी कोणी असेल तर मला असं वाटतं भीमा तिरी म्हणजे चंद्रभागा भीमा नदी ही सर्व साधू संतांच्या चरित्राला आता साक्षी असेल. ज्ञानोबरायाने जो काही काला केला असेल वाळवंटामध्ये
त्याला साक्षी जर कोणी असेल तर ते मला वाटतं चंद्रभागा असेल. एकच टाळे झाले चंद्रभागे माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्यावाटी. नामदेव रायांचे त्या ठिकाणी चपाती जर भगवंतानी पळवून नेले असेल तर त्याला साक्षी कोणी असेल तर ते मध्ये चंद्रभागा असेल, भीमा नदी असेल. आणि म्हणून ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमा तीरे विठ्ठल. भीमेच्या तीरावरती तो भगवान परमात्मा आहे आणि त्याचं वर्णन पुराणांनी केलं, शास्त्राने केलं, वेदांनी केलं, परंतु ते करू शकले नाही अभंगाचा तृतीयाच्या. पुराणाची वाट तुम्ही गाण्याची पार. पुराणाची वाट तुम्ही गाण्याची पार. पुराणाची वाट गाण्याची पार. पुराणाची वाट तुम्ही गाण्याची पार. पुराणाची अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगत असतात की जो चंद्रभागा तीरावरती आहे, जो भीमेच्या तीरावरती आहे, जो समचरणाने आहे, जो समध्यानाने आहे, त्याचं वर्णन पुराणांनी करायचं ठरविलं. गणेश पुराणाने वर्णन करायचं ठरविलं, वर्णन करू शकलं नाही. मार्कंडेय पुराणाने वर्णन करायचं ठरविलं, वर्णन करू शकले नाही. गरुड पुराणाने वर्णन करायचं ठरविलं, वर्णन करू शकले. असं वर्णन करता करता एका पुराणाचे 18 पुराण झाले, पुराण वर्णन करू शकले नाही. श्रुतींना विचारलं तुम्ही वर्णन करतात का? श्रुती नेते नेते म्हणते गोविंद रे. मी जाणत नाही. ज्या व्यास महर्षींनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं लिखाण केलं, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असंतोष होता, म्हणजे खेद होता. ज्या वेळेला नारद महर्षी त्यांना भेटले आणि नारद महर्षींनी सांगितलं की तुम्ही श्रीमद भागवत ग्रंथामध्ये भगवंताच्या ज्या काही लीला आहे त्याचं तुम्ही वर्णन केलं का? ज्या वेळेला नारदांनी त्यांना असा उपदेश केला त्यावेळेला त्यांचा मोह त्या ठिकाणी नाहीसा झाला. कारण व्यासांसारखा त्या ठिकाणी सर्व शास्त्राचं लिखाण कोणी केलं असेल तर व्यासोच्छिष्ट जगत्रय. आणि म्हणून ज्याला पुराण त्या ठिकाणी जाणत नाही, शास्त्र जाणत नाही, वेद जाणत नाही, असं असणारं तत्व पुंडलिकाने आपल्या आई वडिलांच्या सेवार्थ त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या तीरावरती उभा केला. विठाला विठाला. ज्या वेळेला पुंडलिकराय आई वडिलांची सेवा करत असताना सेवेला विन्मुख झाला आणि कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये 3 स्त्रिया गंगा यमुना सरस्वतींनी जेव्हा प्रवेश केला, जाताना काळ कुट्ट होत्या पण परत येताना त्यांचं सौंदर्य दैदिप्यमान होतं. हा वृत्तांत जेव्हा पुंडलिकाने विचारला तेव्हा त्यांनी घडलेली हकीकत सांगितली. मातृत्व
विन्मुख असणारे तुझ्यासारखे भक्त आमच्या तीर्थामध्ये स्नान करतात त्यावेळेस आम्हाला अपवित्र व्हावं लागतं आणि पावित्र्य प्राप्त करण्याकरता साधू संतांच्या त्या ठिकाणी दर्शनाकरता जावं लागतं. तेव्हा पुंडलिकाचा विवेक जागृत झाला आणि जागृत झाल्याबरोबर जो पुंडलिक विन्मुख होता तो मातृपितृ भक्तीमध्ये इतका तल्लीन झाला की स्वतः भगवंताला पंढरपूरमध्ये यावं. आराधीला पुंडलिक जननी पूजोनी या जनके. भगवंत आले म्हणले पुंडलिका ओट, मी आलो म्हटले. तेव्हा पुंडलिकाने सांगितलं देवा आई वडील दोन्ही मांडीवरती मी तुझं काही स्वागत करू शकत नाही, तुझं आतिथ्य करू शकत नाही. अरे म्हणले पुंडलिका आयुष्यभर वारकऱ्यांनी टाळ वाजवले तरी मी त्यांच्या स्वप्नात जात नाही. आमच्या स्वप्नामध्ये म्हणजे सर्प आणि विंचूच येतात मला. आता दिवसभर ज्या ज्या गोष्टी ऐकलेल्या असतील त्याच स्वप्नामध्ये येणार. माऊली म्हणतात आणि जागता जवासी जे तव तेने ध्याने भावना भजिते डोळा लागत खेळ देखीजे तेची स्वप्न. जे दिवसभर कर्म करतो तेच आपल्या स्वप्नात आठवत असतं. आणि म्हणून विठाला विठाला आयुष्यभर परमार्थ करून त्यांच्या स्वप्नात जात नाही. आयुष्यभर योगी लोक ध्यान करतात, झाडाला उलट टांगतात तरी त्यांच्या ध्यानात मी जात नाही. आणि तुझ्या करता सहज मी आलेलो आहे. पुंडलिकाने सांगितलं देवा मी सेवेमध्ये भक्तीमध्ये त्या ठिकाणी पडले नाही. आणि म्हणून ज्ञानोबा देखील सांगत असतात मानवी जीवनामध्ये तीर्थयात्रा केली पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे तेव्हा तू आपले सोयी पाहिजे तीर्थयात्रेत आहे. पण घरात जर वयोवृद्ध जर त्या ठिकाणी दैवत असेल, आई वडील असतील आणि त्यांची कुठली व्यवस्था न लावता मनुष्य चारिधामाला फिरत असेल तर त्याचं फलश्रुती भगवंत त्याला देत नाही. कारण त्याचा जर तीर्थ असेल तर घरामध्ये त्यांच्या सेवेमध्ये त्याचं तीर्थ सांगितलेलं आहे. सकळ तीर्थाची दुरे जिये का माता पितरे तया सेवेची किर शरीरे डोल कीजे. ज्यांचा काल आपण जन्मोत्सव साजरा केला, ज्यांचं काल आपण त्या ठिकाणी भव्य दिव्य त्या ठिकाणी गावोगावी मिरवणूक त्या ठिकाणी रथ सजविले, त्या प्रभू रामचंद्रांनी देखील वडिलांची आज्ञा पाळण्याकरता महाराज वनवास स्वीकार केला. आपण भाग्यशाली. गावागावात मंदिर प्रभू रामचंद्रांना होतं, पण आता अयोध्येमध्ये देखील प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी मंदिर झालेलं आहे. म्हणून अवघ्या देशामध्ये आनंद उत्सव साजरा होतो. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्या प्रभूंनी देखील ज्या वेळेला दशरथ ज्या वेळेला कैकई सदनी गेले आणि कैकईने उद्या राज्याभिषेक होता, तर आज एक दिवस अगोदर आपल्या पतीला ते 2 वर मागून घेतले. एका वरामध्ये भरताला गादी आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास. मला एक सांगा, आत्ताचा जर मुलगा असता तर तो बापाला म्हटला असता माझं आयुष्याचं नुकसान करायचं तुमचा काय अधिकार. अहो आता काही मुलं जीव लावतात पण सही घेण्याकरता. एकदा सही झाली तर विषय संपला मा. म्हणून जुने लोक आता सही करत नाही शक्यतो, नंतर बघू म्हणतात काय असायचं. मग प्रभूंनी ज्यावेळेला ऐकलं की आपल्याला वनवास त्या ठिकाणी पिताश्रींनी दिलेला आहे, महाराज प्रभू वनवासाला निघाले. तर सीता माता निघाल्या, लक्ष्मणजी निघाले. आणि हे सगळे निघत असताना लक्ष्मणाची पत्नी लक्ष्मणाला ताट ओवाळण्याकरता उभी होती. तुम्ही विचार करा, जिचा नवरा 14 वर्ष वनवासाला जातोय तिची अवस्था काय व्हायला पाहिजे. आताची स्त्री असती तर ती म्हटली असती फारकतीच्या वाढवं सही कर, माझं नको नुकसान करू.
सकाळी गेलेला मनुष्य संध्याकाळी उशीर झाला तर काही त्या ठिकाणी चौकशी करत असते, अजून कसे आले नाही, अजून कसे आले नाही, पप्याचे पप्पा अजून कसे आले नाही. जिचे पती 14 वर्ष वनवासाला जाणार त्याची अवस्था कशी, चेहऱ्यावर तेज पहा, चेहऱ्यावरची प्रसन्नता पहा. म्हणून म्हणतात की पतिव्रत्याची जी ताकद असते ती देवापेक्षा जास्त असते. तुका म्हणे पतिव्रता आणि म्हणून पुराणाचे वाड श्रुती नेणते अपार ते झाले साकार पुंडलिका. पुंडलिकाने आपल्या आई वडिलांच्या सेवेच्या प्रत्यर्थ पंढरपुरामधले जे काही दैवत आहे ते दैवत जर विटेवरती उभं केला असेल तर मातृपितृ सेवेच्या प्रत्यर्थ उभं केलं. पुंडलिकाच्या भावावरते पुंडलिकाच्या भावावरते असेल तर ते सर्वात जास्त आपल्या संततीवर असेल. आळंदीमध्ये आता आमच्याकडे संस्था असते. संस्थेमध्ये एखादा विद्यार्थी जर फोनवर घरी जर बोलला आईला काय माझा पोट दुखतं काय, घरामध्ये पुरणपोळीचा जरी स्वयंपाक असेल तर ती माऊली जेवण करत नाही. जर त्याने म्हणावं आज मला ताप आलेला आहे, आज माझं डोकं दुखत आहे, घरामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण असेल पण ती जन्मदात्री माऊली घरामध्ये जेवण करणार. तिचं सुख जर कशात असेल तर ते आपल्या जन्मदाता अपत्यामध्ये असतं. तिचं प्रेम जर कशात असेल तर ते आपल्या मुलामध्ये आपल्या अपत्यामध्ये असतं. आणि मुलाची अप्रिय जर वार्ता जर आई वडिलांनी ऐकली कानी तर ते देह ठेवत नसतात. हा दशरथाचा जेव्हा शिकार करत होता, शिकार करत असताना श्वापद मारण्याकरता त्या ठिकाणी झाडावरती चढलेला होता. श्रावण बाळाच्या आई वडिलांना त्या ठिकाणी तहान लागलेले आहे. इच्छा पूर्ण करण्याकरता काशीला घेऊन निघालेला आहे. कावडीमध्ये एका बाजूला आई आणि एका बाजूला वडील आणि कावडी आपल्या खांद्यावर. तहानेने व्याकुळ झाले म्हणून मध्यरात्रीला पाण्याच्या शोधार्थ निघाल्याबरोबर त्या ठिकाणी सरोवर दिसलं आणि सरोवरावरती त्या ठिकाणी पाणी घेणार तर त्या जे तांब्या असतो त्याचा आवाज होऊ लागला. आणि आवाज झाल्याबरोबर दशरथाला असं वाटलं की श्वापद आलाय काय. आपल्या भात्यातून बाण काढला आणि श्रावणाच्या दिशेने बाण त्या ठिकाणी सूळ सूळ करत निघाला. वक्षस्थळावरती श्रावण बाळाच्या बळ लागल्याबरोबर तो मनुष्य वाणीने ओरडला आणि मूर्छित पडला. दशरथाच्या कानी आलं की नक्की आपल्याकडून अनर्थ झाला.
आणि दशरथाने त्याची मान आपल्या मांडीवरती घेतली, विचारपूस केली. तेव्हा सांगितलं मी दशरथ. तेव्हा श्रावणाने सांगितलं राजा आता मी वाचू शकत नाही, पण माझी एक इच्छा पूर्ण कर. हे पाणी माझ्या आंधळ्या आई वडिलांना त्या ठिकाणी पाजण्याकरता घेऊन जा, पिण्याकरता घेऊन जा. एक लक्षात घे, जोपर्यंत ते पाणी पित नाही तोपर्यंत तो एक शब्दही बोलू नको, आणि एक शब्द बोलत असेल तर ते पाणी त्या ठिकाणी पिणार नाही. हे वचन राजाकडून घेतलं आणि दशरथ राजा पाणी पाजण्याकरता निघाल्याबरोबर पाण्याचा त्या ठिकाणी लोटा तांब्या त्यांच्या समोर ठेवला, त्या हाताला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर त्या आई वडिलांनी विचारलं श्रावण इतका वेळ तुला का झाला? जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिऊ शकत नाही. असं बोलल्यानंतर राजाला विवश होऊन सांगावं लागलं की मी या नगराचा राजा दशरथ आहे. तुमचा श्रावण माझ्याकडून त्याचा वध झाला, मारला गेला. हे वाक्य ज्या वेळेला त्या श्रावणाच्या आई वडिलांनी ऐकलं, आमच्या मुलाचा वध झाला, अप्रिय वार्ता ऐकली आणि त्यांनी सांगितलं राजा आम्ही जसं आमच्या मुला वाचून आमचा प्राण तसा त्याग करतो तसं तुला एक दिवस भोगावी लागेल. आपल्या संततीची अप्रिय वार्ता आई वडील सहन करत नसतात, म्हणून पुंडलिकाने इतकी सेवा केली की गोकुळातलं जे तत्व आहे ते पंढरपूरला पुंडलिकाच्या त्या ठिकाणी भेटी करता निघालं. म्हणून पुराणासी वाढ श्रुती नेणते अपार, ते झाले साकार पुंडलिका. आणि सनकादिक ज्याचं ध्यान करतात ते आमचं कुळदैवत आहे अभंगाचं. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यान, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यान, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यान, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यान.
आपली टाळी आपला आवाज हनुमंतरायांपर्यंत ऐकायला गेला पाहिजे. माग काही लोक भजन करतात पण ते इकडं तिकडं. तुम्ही जर ओंगळवाणी भजन करत असाल तर आमच्या मृदंगमणी सुद्धा ओंगळवाणी वाजवते. भजन ते ओंगळवाणी नरकाने तुझेरा नरकाने तुझेरा नरकाने तुझेरा तुम्ही ओंगळवाणी टाळी वाजवत असाल भजन करत असाल तर आमच्या मृदंगमणी सुद्धा ओंगळवाणी मृदंग वाजवते. यांनी ओंगळवाणी मृदंग वाजविला आमचे टाळकरी बालगोपाळ ते सुद्धा ओंगळवाणी टाळ वाजवते. त्यांनी जर ओंगळवाणी टाळ वाजविला आमचे विनेकरी सुद्धा ओंगळवाणी ताड छेडले. त्यांनी ओंगळवाणी ताण छेडला आमचे पेटी मास्टर सुद्धा ओंगळवाणी भाता ओढला. त्यांनी ओंगळवाणी भाता ओढला आपलं कीर्तन देखील ओंगळवाणी होणार. आणि कीर्तन जर ओंगळवाणी होत असेल तर तुकाराम महाराज म्हणत असतात भजन ते ओंगळवाणी वैकुंठा जाण्या चुकेना असतं तर शिके चालणार. परंतु भजन करून नरकाला जाण्यापेक्षा पुनश्च एकदा प्रत्येकाने आपली टाळी आपलं भजन हनुमंतरायांच्या मूर्तीपर्यंत ऐकायला गेलं पाहिजे. अशा जल्लोषात भजन करायचं. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगत असतात तुका म्हणे जाते संकादिक धाता ते आमोचे कुळदैवता पांडुरंग. संकादिक ज्याचं भजन करतात संकादिक ज्याचं ध्यान करतात महाराज म्हणतात ते आमचं कुळदैवत आहे. महाराजांनी संकादिकांचं अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तुम्ही संकादिक संत मन सनकादिक ज्याचं भजन करतात. आता सनकादिक चौघ झाले. सनक सनंदन सन सुजात आणि सनक सनंदन सनक आणि सुजात असे चौघ झाले. हे चौघांचं वय हजारो वर्ष आहे. परंतु भगवंताकडून त्या ठिकाणी 8 वर्षाचं आयुष्य त्यांनी मागून घेतलं. अखंड नेहमी बाल्यावस्था त्यांनी मागून घेतलेली. आणि बाल्यावस्थामध्ये काय करतात? सत्संग करतात, भजन करतात. म्हणून संस्कार देण्याचं जे वय असताना ते बाल्यावस्था असताना. आणि संस्काराची खूप गरज आहे, आवश्यकता आहे. तुम्ही बघा ना, हे छोटे छोटे बालगोपाळ आपल्याच परिसरातील शिंदे भायड्याचे विद्यार्थी आहेत.
विवेकानंदांचे वाक्य आहे. शिक्षणाने मनुष्य संस्कारित होत असतो, पण संत वाङ्मयाच्या स्पर्शाने मनुष्य सुसंस्कारित होत असतो. शिक्षणाने मनुष्य पुत्र होत असतो, संत वाङ्मयाच्या स्पर्शाने सुपुत्र होत असतो. हल्ली फार कठीण परिस्थिती आहे महाराज. हे लग्नाच्या वरात जर बघितले ना, छोटे छोटे पोरं कधी त्या स्टेजच्या मागे जाऊन येतात ते कळत पण नाही महाराज. मग त्या पिंट्याची मम्मी म्हणते, बघा आमचा पिंट्या कसा नाचतो. संस्काराची खूप गरज आहे महाराज. जर भविष्यामध्ये सुखाचे सोहळे पाहिजे असेल तर संस्कार देणं अत्यंत गरजेचं आहे. महाराज, गर्भामध्ये असतानाच आईसाहेब जिजामातांचे काय विचार होते महाराज. ज्या वेळेला माझ्या पोटी संतप्ती निर्माण होईल, त्या वेळेला या महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून देईल आईसाहेब जिजाऊ आईसाहेबांचे होते. आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात. आणि जशी विचारधारा जिजाऊ आईसाहेबांची होती, तेच विचार राजांनी साध्य केले. हो, प्रत्येक क्षणाक्षणाचा अभ्यास केला. राजांच्या प्रत्येक चरित्राचा जर अभ्यास केला तर त्याचा अर्थ लागू शकत नाही, इतका गहन अर्थ. आणि म्हणून लहानपणामध्ये संस्कार अत्यंत गरजेचे असतात. हे संताधिक महात्मे ज्या वेळेला देवाच्या दर्शनाला जातात आणि दर्शनाला जात असताना द्वारपाल त्यांचा रस्ता रोखतात. त्यांची वाट रोखल्यानंतर क्रोधिष्ठ होतात आणि द्वारपालांना शाप देतात. शाप दिल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी येतात आणि शापाचं कारण विचारतात. त्यावेळेला संकादिक सांगतात की तुम्हाला दर्शनाकरता यांनी आमचा विरोध केला. तेव्हा भगवंतांनी सांगितलं काहीतरी उशाप द्यावं. संकादिकांनी सांगितलं, जर देवाशी वैर कराल तर 3 जन्मात मुक्त व्हाल आणि भक्ती कराल तर 7 जन्मात मुक्त व्हाल. त्याच हिरण्यकश्यप, हिरण्याक्ष, कंस, शिशुपाल आणि रावण, कुंभकर्ण इतकी ताकद आहे की देवाच्या द्वारपालांना शाप देण्याची ताकद आहे. आणि हे संकादिक सामान्य नाही महाराज. जगात जितके ज्ञानी असेल त्या ज्ञान्यांचे गुरु नारद महर्षी. हल्ली नारद महर्षींची फार कुचंबना करतात महाराज, विटंबना करतात. दोघांचं भांडण सुरू असेल आणि तिसरा सोडविण्याकरता गेला तर त्रयस्थ मनुष्य म्हणतो की आवा कळीचा नारद मुनी. नारद महर्षींचा अधिकार फार मोठा आहे. जगात जितके ज्ञानी असतील त्या ज्ञान्यांचे गुरु नारद महर्षी आहेत आणि नारदांचे गुरु संकादिक आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, असे संकादिक ज्यांचं ध्यान करतात ते आमचं कुळदैवत आहे. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. आता प्रत्येकाच्या कुळदैवत वेगळं असतं. कोणाची कोल्हापूरची लक्ष्मी असेल, कोणाची तुळजापूरची भवानी असेल, कोणाची माहूरची रेणुका असेल, कोणाची वणीची सप्तशृंगी असेल, अजून अन्य देवी कोणाचं तरी कुलदैवत असतं. अनादि अंबिका, अंबिका भगवती, अंबिका, अंबिका भगवती,
साथे सोहम मेळे द्वैत भाव विसरोनी बळी खेळते आंबे तुझे गोंधळी. प्रत्येकाचं कुळदैवत वेगळं असतं, पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगत असतात मानवी जीवनामध्ये या कुळदैवताला भजलं पाहिजे. एखादं मंगल कार्य असेल तर गणेशाचं पूजन केलं पाहिजे, जेजुरीला गेलं पाहिजे, नाही तर अनर्थ घडत असतो. त्या त्या कार्याच्या वेळेला या देवी देवतांना भजलं पाहिजे. पण आयुष्यामध्ये जर अखंड जीवनामध्ये भजायचं असेल तर ते एकमेव पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भजायचं असतं. ते आमोचे कुळदैवत पांडुरंग. कसं भजावं लागतं? ज्या वेळेला रामराज्याभिषेक झाला, तुलसीदासांनी रामराज्याभिषेक झाल्यानंतर विराम दिला आणि वाल्मिक ऋषींनी शेवटपर्यंत रामायण पूर्ण केलं, जोपर्यंत सीता माता धरणीमध्ये लूप होत नाही तोपर्यंत. तुलसीदासांनी रामराज्याभिषेक असताना का लोप केलं? कारण पुढचा संघर्ष तुलसीदासांना पाहत नव्हता, त्यामुळे तुलसीदासांनी रामायणाला विराम दिला. रामराज्याभिषेक झाला आणि रामराज्याभिषेक होत असताना प्रभू रामचंद्रांनी ज्यांनी युद्धाकरता सहकार्य केलं, युद्धाकरता मदत केली, त्या सर्वांचा यथोचित सत्कार केला. नर, नील, जांबवंत, अंगद, सुग्रीव, विभीषण प्रत्येकाचा यथोचित सत्कार केला. आणि आता सत्कार समाप्त झाला आणि जयघोष होणार, इतक्यात सीता मातेची नजर हनुमंतरायांवरती गेली. ज्याचं सर्वात मोठं योगदान आहे, ज्याचं सर्वात मोठं सहकार्य आहे, असा व्यक्ती तर सर्वांच्या पाठीशी आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष दिसत नाही. आणि म्हणून सीता मातेने प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि प्रभू रामचंद्रांनी ते ओळखलं. आता घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना चहा करायचा का नाश्ता करायचा हे नजरेवरून कळतं मला. प्रभू रामचंद्रांनी ओळखलं की हनुमंताचा सत्कार त्या ठिकाणी शिल्लक आहे, पण प्रभू रामचंद्रांना माहिती आहे भक्तीचा मोल नसतो. जो भगवंताची भक्ती करत असतो त्याचा मोल नसता महाराज. म्हणून तर तुकाराम महाराज भगवंताच्या दर्शनाला जातात आणि भगवंत तुकाराम महाराजांना सांगतात की देवा तुकोबराय माझ्याकडे काहीतरी मागा हो. तुम्ही आम्ही जातो तर आपली लिस्ट कमी पडते महाराज. आपल्या मागण्यात आले की ना, तेव्हा भगवंत तुकाराम महाराजांना सांगतात महाराज काहीतरी मागाव. घरामध्ये अन्नाचा कण देखील नसताना तुम्ही काहीच मागत नाही, काहीतरी मागा. देव त्याला म्हणतो जे मागत नाही. आणि म्हणून भगवंताला माहिती होतं भक्तीचं काही मोल नसतं. परंतु सीता आई साहेबांची उत्सुकता पाहिल्यानंतर भगवंत विवश झाले आणि भगवंताने हनुमंतरायांकडे लक्ष केलं आणि हनुमंतरायांना पाचारण केलं. स्त्रीच्या जीवनामधील सर्वात मोठी वस्तू जर कोणती असेल तर आपल्या माहेरी आपल्या वडिलांनी जी काही भेट दिलेली असते ती सगळ्यात प्राणापेक्षा प्रिय ती वस्तू असते महाराज. आयुष्यामध्ये वडिलांची आठवण म्हणून ती जतन करत असते आणि ती जपत असते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या वडिलांनी दिलेली जी आठवण असते ती आठवण ती जतन करत असते. त्या आठवणीचं मोल नसतं, पण ती आठवण वडिलांची असते म्हणून तिचं मोल असतं. आई साहेबांना जनकजीने नवरत्नाचा हार दिलेला होता. तो हार जतन करून ठेवलेला होता. परंतु हनुमंताची भक्ती, हनुमंताच्या भक्तीपुढे, हनुमंताच्या शौर्यापुढे आई साहेब इतक्या प्रसन्न झाल्या की सर्वात मूल्यवान वस्तू भेट कोणती द्यावी तर ती म्हणजे माझ्या वडिलांनी जो मला हार दिलेला आहे ती वस्तू म्हणजे हनुमंतरायांना भेट देण्यायोग्य. आई साहेबांनी तात्काळ आपल्या गळ्यातून ती वस्तू काढली आणि हनुमंतरायांकडे दिली.
घेत असताना हनुमंतरायांचे नेत्र भरून आले. प्रभू, आयुष्यभर तुमची एकनिष्ठ भक्ती केली, आयुष्यभर तुमची एकनिष्ठ सेवा केली, म्हणून तुम्ही आम्ही पाहत असतो देवापेक्षाही भक्ती श्रेष्ठ असते. भारत देशामध्ये मला सांगा सर्वात जास्त मंदिर प्रभू रामचंद्राचे का हनुमंतरायांचे? याचं कारण देवापेक्षाही भक्ती श्रेष्ठ सज्जन. आणि म्हणून हनुमंतरायांचे नेत्र भरून आले, पण प्रभूंची आज्ञा डावलता येत नाही. आई साहेबांनी नवरत्नाचा हार काढला, हनुमंतरायांच्या हातावरती सुपूर्द केला. तो हार घेतला, डोळे नेत्रातून आसरू येत आहेत. देवा भक्तीचा मोल नसतं, आपण भक्तीचा मोल करतायत. भगवंत हनुमंतराच्या त्या विलक्षण भक्तीकडे पाहतात, भगवंताचे नेत्र सुद्धा भरून येतात. आणि हनुमंतराचे प्रत्येक जो मणी आहे आपल्या गावाने तो फोडतात. मण्याचं त्या ठिकाणी चिकित्सा करतात, परीक्षण करतात आणि परीक्षण केल्यानंतर तो मणी फेकून देतात. एका पृथ्वीचा मोल म्हणजे एक मणी आहे, असा 9 रत्नाचा तो हार आहे. आणि असे मणी फोडत असताना आई साहेब सीता मातेला क्रोध आला, क्रोध अनावर झाला. आणि आई साहेबांनी सांगितलं, हनुमंता, त्या मण्यामध्ये काय शोधतोय? इतका बहुमूल्य हार मी तुला त्या ठिकाणी भेट म्हणून दिला, त्या भेटीचं रूपांतर तो मणी फोडल्यानंतर फेकून देतोय, कचरा करतोय. तेव्हा हनुमंतरायांचे नेत्र भरून आले आणि हनुमंतराय सांगतात, आई साहेब क्षमा करा, मला माफ करा, माझ्याकडून अपराध होत असतील, पण या मण्यामध्ये मी माझा राम शोधतो. कितीही बहुमूल्य वस्तू असेल आणि त्या बहुमूल्य वस्तूमध्ये जर माझा राम नसेल तर ती वस्तू माझ्या कामाची नाही माते. तेव्हा आई साहेब सांगतात, हनुमंता, तुझ्या हृदयामध्ये तरी राम आहे का? त्यावेळेला ज्याची खरी सेवा, त्याच्या भय काय, ज्याची एकनिष्ठ भक्ती असते त्याला घाबरण्याचं कारण नसतं. हनुमंतरायांनी सांगितलं, आई साहेब, मी जर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या प्रभूंची एकनिष्ठ भक्ती जर केली असेल तर तुमच्या समवेत माझ्या हृदयामध्ये माझे प्रभू विराजमान होते. अवघ्या सबंध त्या दरबारामध्ये सर्व वीर शौर्य बसलेले, सर्व नगरवासी बसलेले, प्रभू बसलेले, सर्व माता वर्ग बसलेला. आणि अशा वेळेला हनुमंतराय त्या ठिकाणी ललकार करतायत, प्रभू, मी जर एकनिष्ठ माझ्या प्रभूची सेवा केली असेल तर माझ्या हृदयामध्ये आई साहेबांसमवेत माझे प्रभू विराजमान होतील. भक्त वचन घेत असतो आणि ते पूर्ण करण्याचं कार्य भगवंत करत असतो. भीष्म पण केला खरा धनुर्धर, हे तर देवाचं विशेष, भक्ती श्रेष्ठ आहे. आणि मग हनुमंतराय त्या ठिकाणी ललकार देतात, जय श्रीराम, जय श्रीराम. ज्या वेळेला हनुमंतराय ललकार देतात त्यावेळेस प्रभू रामचंद्रासहित आई साहेब सीता माता आपल्या हृदयामध्ये विराजमान होतात आणि सगळीकडे हनुमंतरायांचा जय जयकार होतो. अशा पद्धतीने ते कुलदैवत आपल्या जीवनात असावं. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे जाते संकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमाती रे विठ्ठल रूप ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजधेय योगियांचे, ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमाती रे विठ्ठल रूप. पुराणाचे वाण श्रुतीने न ते अपार, ते झाले साकार पुंडलिका, ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमाती रे विठ्ठल रूप. तुका म्हणे जाते सनकाधिक घात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमाती रे विठ्ठल रूप. सेवा या ठिकाणी
मला वाटतं कोरोना काळामध्येच मला सेवा या ठिकाणी निश्चित केली होती, पण कोरोनाचा काळ आल्यामुळे पुढे त्या ठिकाणी तारखेचं निश्चित करू असं आमचे हरिबाबांनी सांगितलं होतं. नेहमी ज्यांचा संपर्क असतो, जन्मी ज्यांचा फोनद्वारे त्या ठिकाणी संवाद असतो, सकाळपासून 3 ते 4 फोन बाबांचे आले, महाराज कुठपर्यंत आले, बाबांचं प्रेम आहे. आपल्या गावातील अनिकेत महाराज भोयटे आपल्या गावातील आहेत. महाराज आता 12वीमध्ये गेलेले आहेत. पकवाज अत्यंत सुंदर वाजवितात. काही दिवसांनी कीर्तनकार देखील होतील. या ठिकाणी आपले सुयश महाराज देखील आहेत. गोड हसतात त्यांनी देखील छान या ठिकाणी मृदंगाचं वादन केलेलं आहे. या ठिकाणी आमच्या आळंदीचे अनिकेत महाराज आहेत, नयन महाराज आहेत. आपल्या संस्थेमध्ये शिंदे गावातील 4 विद्यार्थी आहेत. आमचे वैभव महाराज, स्वरूप महाराज, ईश्वर महाराज, आदित्य महाराज, त्यांचे पालक देखील या ठिकाणी आले आहेत. शिंदेचे सरपंच, आमच्या किरण भाऊंच्या मंडळी, ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. पुढच्या महिन्यात 21 तारखेला त्या ठिकाणी त्यांनी प्रथम दिवसाचं कीर्तन देखील त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तसेच या ठिकाणी ज्यांनी अत्यंत सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली, छान साऊंड सिस्टीम या ठिकाणी त्यांनी लावलेले आहे. पेटी मास्टरांनी छान असा त्या ठिकाणी साथ दिलेली आहे. आपल्या गावातील भजनी मंडळाने देखील छान अशी त्या ठिकाणी साथ केलेली आहे. चोपदार देखील छान आहे, असं वाटतं सोबत घेऊन जावं. महाराज देखील या ठिकाणी आहेत. विनेकरी बाबा आहेत, मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्वांनी या ठिकाणी खूप छान संगत दिली. आणि सर्वात महत्त्वाचं गावाचा एक संस्कार पाहिला या ठिकाणी लक्षात आलं. सगळी मंडळी, एकही भक्त श्रोता वर्ग या ठिकाणी उठला नाही, एकही श्रोता आपल्या जागेवर विक्षिप्त झाला नाही. म्हणून त्याच्याकरता सगळ्यांनी एकदा टाळ्या. आपल्या गावाचा खरंच आदर्श मानलं पाहिजे. कीर्तनकाराला, वाक्याला लोक झोपले तरी चालेल, पण विक्षेप करत नाही. तुम्ही देखील अत्यंत शांत चित्ताने या ठिकाणी कीर्तन त्या ठिकाणी श्रवण केलं. तुम्हाला देखील धन्यवाद. पुनश्च एकदा झालेल्या सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबराय, तुकोबराय यांच्या चरणी, गुरुवार्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्ण आज या ठिकाणी महाराजांना